तुम्हाला माहीत आहे का, दख्खनचा राजा ज्योतिबा हिमालयातून कोल्हापूरला कसे आले? यामागे एक अतिशय रंजक आख्यायिका सांगितली जाते. पूर्वी करवीर नगरीच्या डोंगराळ भागात रत्नासूर नावाचा भयंकर राक्षस राहत होता. त्याच्या अत्याचारामुळे संपूर्ण परिसर भयभीत झाला होता. तेव्हा अंबाबाईने देवांना आर्त हाक दिली. अंबा मातेच्या या हाकेला प्रतिसाद देत ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या तेजातून एक दिव्य अवतार प्रकट झाला, केदारनाथ उर्फ ज्योतिबा. हिमालयातून ते दक्षिणेकडे आले आणि रत्नासुरासोबत भीषण युद्ध करून त्या असुराचा संहार केला. मोहीम पूर्ण झाल्यानंतर देव पुन्हा हिमालयाकडे परतू लागले. पण ही बातमी कळताच अंबाबाई अनवाणी पायाने देवांच्या मागे धावत गेली आणि कोल्हापूर जवळील एका डोंगरावर त्यांना थांबवले. तिथे अंबाबाईने विनंती केली, करवीर नगरीच्या रक्षणासाठी इथेच थांबा. देवांनी ती विनंती मान्य केली आणि तेव्हापासूनच वाडी रत्नागिरीचा डोंगर हा दख्खनच्या राजाचं स्थान बनला. आजही लाखो भक्त जयघोष करतात, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं.